2 दिवसापूर्वी योग्य नाही वाटत सर आपल्या समाज माध्यमावरती तो माणूस ओळखीचा नाहीये, कोणालाच कोणाच्याच परिचयाचा नाहीये, त्या एका व्यक्तीनं समाजामध्ये विद्वेष पसरावा, विष पेरल्या जावं, महाराष्ट्रामध्ये दंगली घडाव्यात आणि कुठेतरी राजकीय फायदा त्या गोष्टीचा त्यांना व्हावा, या उद्देशाने ब्राह्मण समाजाविषयी अतिशय खालच्या पातळीवरती गरळ ओकळी 3 मिनिटांमध्ये आम्ही तुमचे ब्राह्मण सर्व संपवू असं त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी होतं। याचा निषेध करण्यासाठी, त्याच्यावरती FIR दाखल करण्यासाठी, त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यासाठी आणि त्या पोस्टची संबंधित चौकशी करण्यासाठी आज आम्ही SP साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं। विविध ठिकाणी त्यांच्यावरती, त्या व्यक्तीवरती FIR देखील दाखल करण्यात आलेले आहेत। मुळात ब्राह्मण समाज हा कधीही कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात नव्हता। आमचं जी व्यक्ती वंचित आहे, जो विद्यार्थी ज्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आरक्षणाचा, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याच्यासाठी आमचं सहकार्य आहे। आम्ही त्या मताचे आहोत की त्याला वंचितांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, या मताचे आम्ही सर्वजण आहोत, पहिल्यापासून आहोत। आमचं समर्थन त्या गोष्टीसाठी आहे, परंतु काही मूळ उद्देश, त्याचा उद्देश त्या पाठीमागचा आम्हाला लक्षात आला नाही। त्यांनी हा विद्वेषाची भावना आणि विष पेरण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यावरती कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी, यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। धन्यवाद। काय नाव आपलं? रवींद्र देशपांडे।